नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे। मी आज आपल्याला जी एक्झिम बँक जी आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक आहे, त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे। त्याचे जे मॅनेजमेंट ट्रेनीज आणि डेप्युटी मॅनेजरच्या पोस्ट आल्या होत्या त्याबद्दल आपण थोडं संक्षिप्तमध्ये बघायचं आहे। तुम्हाला माहिती असेल की ह्या वॅकन्सी वारंवार येत असतात, म्हणजे समजा पोस्ट जरी 100पेक्षा कमी असेल, 20-40 असेल। माझं म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही विद्यार्थी असतात तेव्हा प्रत्येक वेळेला शिकण्यासाठी सगळ्या एक्झामचे फॉर्म भरले पाहिजेत आणि तुमचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि एज लिमिट बसत असेल तर ही सुवर्ण संधी आहे। मात्र ही वॅकन्सी खास करून आलेली आहे जे MBA विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि याला ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास प्लस MBA असं मागितलेलं आहे। मात्र मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की असे जेव्हा ज्यांच्याकडे ही शैक्षणिक पात्रता असते आणि ते विद्यार्थी जेव्हा असे फॉर्म भरतात त्यांचे चान्सेस जास्त असतात। कारण कसं असतं की नॉर्मल कॉम्पिटिशन जे एनी ग्रॅज्युएट म्हणतो आपण किंवा पास क्लास ग्रॅज्युएट्स म्हणतो, ही कॉम्पिटिशन सर्वांमध्ये तुम्ही करता आणि यांची प्रिपरेशन करणारी जी संख्या असते ती एक मोठा वर्ग त्याचा असतो। पण अशा बँकेची वॅकन्सी स्पेशलाइज कॅटेगरीमध्ये येतात, त्याची फार कमी असल्याने म्हणून मुद्दाम ही वॅकन्सी तुम्हाला मी घेत आहे। या वॅकन्सीमध्ये तुम्ही बघा की डेप्युटी मॅनेजर बँकिंग ऑपरेशन आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यामध्ये तुम्ही बघा की याच्यामध्ये जवळजवळ पोस्ट ज्या आहेत त्या पोस्ट इथे 20 पोस्ट आलेले आहेत आणि या पोस्टमध्ये जर तुम्ही वॅकन्सी बघाल तर याच्यामध्ये जनरल कॅटेगरीला 10 म्हणजे अशा पोस्ट आहेत। SCला 3, STला 1, OBCला 5 आणि EWSला 1। त्याप्रमाणे तिथे मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या तुम्हाला माहिती आहे की बँकिंग ऑपरेशनमध्ये हे ट्रेनिंग आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पोझिशन हीच मिळणार डेप्युटी मॅनेजरची। 40 पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे। मात्र हे दोन्ही एकत्रच सांगतो, पण यांचं जी सबमिशन लास्ट डेट डेप्युटी मॅनेजरच्या पोस्ट आहेत त्याला तुम्ही बघा की 26 जानेवारीला ही रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं होतं आणि 15 फेब्रुवारीला याचं लास्ट डेट आहे आणि याची टेंटेटिव्ह एक्झामिनेशन पण तुम्हाला लगेच दिलेली आहे। मात्र एक्झामिनेशन पटकन दिली आहे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रिपरेशनचा टाईम का नाही दिला, कारण ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन तुमच्या प्रोफेशनल नॉलेजवरती असतं आणि तुमचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया जे असेल ते आपण बघून घेऊया पहिल्यांदा। इम्पॉर्टंट डेट्स फॉर डेप्युटी मॅनेजर आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट ट्रेनिंग जी बघा ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17ला आली आहे आणि 1 फेब्रुवारी लास्ट डेट आहे। म्हणजे ही जर तुम्ही डेट बघितली तर याची 15 फेब्रुवारी आहे डेप्युटी मॅनेजरची आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग आता जस्ट 1 फेब्रुवारी, म्हणजे आता काही दिवस उरलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हे फॉर्म भरू शकता। तर तुम्ही लवकरात लवकर भरा, चांगली सुवर्ण संधी आहे। आणि या परीक्षेचा जो स्वरूप आहे तो आपण पहिला बघून घेऊया। ह्याच्यामध्ये जे डेप्युटी मॅनेजरला आणि दोघांना एज जे आहे ते बघा दिलेलं आहे 21 ते 28, इथे सुद्धा 21 ते 28। नंतर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स प्रमाणे रिझर्वेशन जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक्सटेन्शन्स दिलेले आहेत। ओके, म्हणजे 28 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन ह्याचा जो आहे तो ग्रॅज्युएशन 60% आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे त्यात MBA आला, नंतर तुमचा PGDBA आला, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आलं, त्याच्यानंतर तुम्हाला PGDBM आलं किंवा MMS आलं। म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन त्यांना 60% आहेत प्लस त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमास या प्रकारचे केले असतील तर तुम्ही हा मॅनेजमेंट ट्रेनिंगचा फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे डेप्युटी मॅनेजरला पण क्वालिफिकेशन तसंच आहे, इथे दिलेलं आहे। फक्त इथेच तुम्ही दिलेलं आहे की ही बँकिंग ऑपरेशनमध्ये 60% विथ ऑल दिस क्वालिफिकेशन ऑर चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे इथे फक्त ऑर केलेलं आहे, पण तो C असेल तर तुम्हाला ह्याची गरज नाही। आणि मिनिमम 1 इयर रिलेव्हंट एक्सपिरियन्स त्यांनी मागितले आहे मिनिमम, कुठे डेप्युटी मॅनेजर्सला। आता तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगचा फॉर्म भरत असाल तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे, डेप्युटी मॅनेजरला त्यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात एक मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे जॉब एक्सपिरियन्स असेल आणि ते फॉर्म भरतात एक्झिम बँकसाठी जॉब नाही आहे, कारण हे खास करून जे MBA विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट्स आहेत, ह्या सर्वात जास्त महत्त्वाची ही वॅकन्सी आहे। अशी वॅकन्सीज असा पे स्केल तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाही, कारण बँकेमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल आणि ॲप्लिकेशन फीस ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स त्यांनी दिलेलं आहे। तुम्ही हे जाऊन वेबसाईटवरती बघू शकता की चार्जेस किती आहेत वगैरे, जस्ट तुम्हाला मी दाखवलेले आहेत। रिटन टेस्ट सब्जेक्टिव्ह आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन्स होणार। म्हणजे तुम्हाला एक तर रिटन टेस्ट घेतली जाणार, पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता ह्यांच्या दोघांची जी सिलेक्शन आहे ती कशा प्रकारची ती बघा। सिलेक्शनमध्ये त्यांनी काय केलं आहे, प्रोफेशनल नॉलेज फायनान्शियल, म्हणजे ही पहिल्यांदा तुम्ही बघा डेप्युटी आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगचं मी तुम्हाला कंबाईन दाखवतो आहे, तुम्ही वेबसाईटवरती दोघांचं बघू शकता। यामध्ये 40 प्रश्न जे आहेत
आणि याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 6 आउट ऑफ 8 क्वेश्चन 60, म्हणजे हे पण तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल नॉलेजवरतीच प्रश्न आहेत. म्हणजे जसं नॉर्मली बँकेला इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस असं तसं नाही आहे. तुमचं प्रोफेशनल नॉलेज तुम्ही ज्या याच्यामध्ये MBA केलं आहे किंवा तुम्ही PGDM केलं आहे किंवा जे CA असेल त्यांच्या त्या नॉलेजवरती ही एक्झामिनेशन आहे. पण ही सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे, ह्याच्यात लिहायचं आहे. ही जर पास झालात तर तुम्हाला 2.5 तासाची ही परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न फर्स्ट पार्टमध्ये आणि 60 प्रश्न सेकंड पार्टमध्ये दिलेले आहेत. एकूण 100 मार्काची परीक्षा आहे. मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला तुमचं प्रोफेशनल नॉलेज चेक करायला. आणि एक्झिम बँकमध्ये अशा प्रकारची वॅकन्सी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फील्डमध्ये जॉब करणार आहात. तर ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला घ्यायची नक्कीच. या प्रिपरेशनमध्ये पे स्केल तुम्ही बघा की एवढा हाय बेसिक तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये. आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगला सुद्धा तो बेसिक तुम्हाला बघा स्टायपेंड म्हणून तुम्हाला 65,000 रुपीज आज सुरुवातीला 65,000 रुपीजचं मॅनेजमेंट ट्रेनिंगला त्यांनी स्टायपेंड दिलं आहे. तर तुम्ही ही वॅकन्सीचं प्रिपरेशन करा, फॉर्म भरा आणि या IBPSच्या साईटवर जाऊन तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्या. आता मी तुम्हाला सजेस्ट ह्यासाठी केली ही वॅकन्सी कारण एक्झिम बँकेची वॅकन्सी ही मोठ्या प्रमाणात येत नाही. यांना रिक्वायरमेंट जशी असते त्याप्रमाणे असते. मॅनेजमेंट ट्रेनिंग ही 40 पोस्ट आहेत, मात्र याची 65,000 स्टायपेंड आहे. आणि तुम्ही विचार करा, हा जो तुम्ही 1 इयरचा प्रोफेशन पिरियड का तुमचा स्टायपेंड घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली डेप्युटी मॅनेजर पोस्टला जातात तेव्हा तुमची सॅलरी मगाशी दाखवल्याप्रमाणे हाय होते. आणि तुम्हाला या बँकेमध्ये काम केल्यामुळे इतर सर्व ठिकाणी तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात, तुम्ही जम्प मारू शकता. तर तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याचा प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आहे, फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला तुमचा लक चेक करा, लागला जॉब तर अतिउत्तम आहे. मात्र मी नेहमी असं विचार करेन की कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर पाहिजे. जोपर्यंत तुमच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे तुम्हाला जॉब मिळत नाही तुम्ही हे केलं पाहिजे. आणि म्हणून ही सुवर्ण संधीचा लाभ घ्या, याचा प्रिपरेशन करा, एवढीच मी तुम्हाला विनंती करेन. मी तुम्हाला परत अशा काही वॅकन्सी आल्या तर परत येऊन तुम्हाला मी नक्कीच गाईड करेन. तोपर्यंत तुझी रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.